राज्यामध्ये आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना ह्या थांबत नाहीत आणि आपलं शासन आणि गृहमंत्री मात्र झालमुरी खाण्याच्या कार्यक्रम करताना दिसत आहेत। खरंच झालमुरी एवढी महत्त्वाची आहे का राज्याच्या महिलेची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे मात्र जनतेनेच ठरवावं आणि माननीय गृहमंत्र्यांनी ठरवावं। पुण्यामध्ये भोरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार करून हत्या करण्यात आली। त्यानंतर पर्वती पायथ्याला 9 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आणि आज थेऊरच्या ठिकाणीसुद्धा एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि ह्या तिन्ही घटना पुणे जिल्ह्यातल्या आहेत आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या ज्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ह्या घटना आहेत। राज्याचं महत्त्वाचं शहर म्हणजे पुणे आहे आणि अशा या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर राज्याचे गृहमंत्री यांच्यावरती नक्कीच लोकांचा रोष असू शकतो आणि ते व्यक्त करण्यासाठी लोक ज्यावेळेस रस्त्यावरती येतात त्यावरती लोकांना पांगवण्यामध्ये सर्वात मोठा बळांचा आणि या फोर्सचा वापर केला जातो। परंतु राज्यामध्ये अशा लैंगिक अत्याचार जे घडतात यावरती प्रतिबंधात्मक उपाय आणि ज्या घडल्या आहेत त्याच्यावरती कठोर कारवाई आणि शिक्षा याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। परंतु याकडे आपले माननीय गृहमंत्री फक्त म्हणतात की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवू आणि त्यांना फाशी देण्यासाठी आम्ही जेवढं होईल तेवढं सहकार्य करू, परंतु इथपर्यंत त्या पीडितेला किंवा पीडितीच्या नातेवाईकाला न्याय मिळाला का असं म्हणता येणार नाही। कारण असं जर पेरोलवरती येऊन ज्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्येच आरोपी असताना पेरोलवरती येऊन पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना घडताना हे मात्र पोलिसांचं अपयश आहे, गृहमंत्र्याचं अपयश आहे। परंतु या मूळ प्रश्नावरती लक्ष न देता माननीय गृहमंत्री असतील आणि भारतीय जनता पार्टीचे इतर जे मोठे नेते आहेत हे झालमुरी खाण्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत। जनता बघत आहे, जनता तुम्हाला योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल।